की योगाला अनेक जण योगा म्हणतात. तर योग करणं आणि योगा करणं यात काही तसं अंतर आहे का? ते फक्त याच्यात थोडं अंतर आहे. आजकाल विशेषतः जागतिक योग दिनानंतर किंवा बाबा रामदेवांनी एक टी व्हीवर जो योग दाखवला आणि भारतभर काय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं त्याला. ज्यांना आपलं आरोग्य सुधारायची इच्छा आहे ते योग वर्गात जातात आणि साधारणपणे आसन प्राणायाम शिकतात. म्हणजे योगासनं आणि प्राणायाम. तर ते म्हणतात आम्ही योगा करतो. परंतु योगा करतो याचा म्हणजे बाहेरच्या वातावरणातला एवढाच अर्थ आहे की तो आसन आणि प्राणायाम करतो. आणि योग म्हणजे हा अष्टांग योग जो आम्ही मघाच तुम्हाला सांगितला की ज्यात ध्यानापर्यंत देखील त्याच्यात सगळे भाग आहेत. योग जेव्हा आपण म्हणजे ती जीवनशैली आपल्याला अंगीकारायची आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या अष्टांग योगाचा विचार हा केला पाहिजे. फक्त आसन आणि प्राणायामाचा विचार नाही केला पाहिजे. तुम्ही असंही समजा की ज्याला फक्त जो हेल्थ कॉन्शियस आहे आणि ज्याला अध्यात्म वगैरे काही पाहायचं नाही, तो त्याच्यासाठी आसन प्राणायाम सध्या पुरेसा आहे. काही कालांतराने त्याची प्रगती समोर होते.